परळीत अवैध धंदे आणि बंदूकशाहीनंतर आता जमिनीच्या व्यवहारांवरून धनंजय मुंडेंवर आरोप होऊ लागले आणि हे आरोप नात्यानं मुंडेंच्या मामी असणाऱ्या सारंगी महाजन यांनीच केले। पाहूया। मामी आमचीच जागा होती, ती आम्ही सांभाळत होतो अशा पद्धतीने बोलत होता। मग माझ्या लक्षात आलं की ज्याच्याकडे मी न्याय मागते आहे तो त्या चोराकडेच मी जमीन दिली आणि त्याच्याचकडे मी न्याय मागते असं मला वाटलं। याच्यात पंकजाचं पण मुखसंमती आहे। पंकजा पण काही अगदी फार धुतल्या तांदळासारखी नाही आहे, त्याच्यामुळे पंकजा तितकीच जबाबदार आहे। कलेक्टर त्याच्या घरी जातो, त्याचेच लोक, त्याच्याच हाताखालचे माणसं, तो गोविंद बालाजी मुंडे स्वतः मला सांगत होता साहेबांकडे कलेक्टर येतात, डीएम आहे, डीएम किंग आहे जे म्हणू ते इथे होतं, डीएमच्या शिवाय इथे जमीन विकल्या जात नाही सांगल्याशिवाय। काही सत्ताधारी आणि विरोधकांनंतर आता धनंजय मुंडेंवर त्यांचेच नातलग आणि नात्यानं मामी लागणाऱ्या सारंगी महाजन यांनी जमीन हडपल्याचे आरोप केले। सारंगी महाजन या प्रवीण महाजन यांच्या पत्नी आहेत। त्यांच्या दाव्यानुसार त्यांच्या पतीच्या नावे असलेली जमीन परळीमध्ये बळकावली गेली। धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी दमदाटी करून हा सगळा प्रकार केला। हे सगळे आरोप सारंगी महाजन यांनी देशमुख हत्या प्रकरणाच्या आधी सुद्धा केले होते। मात्र देशमुख हत्येचं प्रकरण तापलेलं असतानाच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत पुन्हा एकदा कारवाईची मागणी केली आहे। खरं तर धनंजयला एवढं करायची गरज नव्हती, त्यांनी मला समोर येऊन बोलला असता की मामी तुझी जागा आहे, आम्हाला हवी आहे, तर आपण कमी जास्त व्यवहार करून ते देऊ शकलो असतो, पण त्यांनी मला फसवणूक केली। फक्त गोड बोलून मला परळीत बोलवलं आणि परळीत गेल्यानंतर त्यांनी मला ओलीस ठेवलं। यांनी जमीन लाटणं अर्ध्याच्या वर परळी पूर्णपणे यांनी घेतलेली आहे। हे लोक 3 वर्ष दुसऱ्याच्या नावाने जमिनी घेतात, कायद्यातून 3 वर्षाची मुदत संपली की मग यांचे आपले काम चालू होतं। याच्यात पंकजाचं पण मुखसंमती आहे। पंकजा पण काही अगदी फार धुतल्या तांदळासारखी नाही आहे, त्याच्यामुळे पंकजा तितकीच जबाबदार आहे। पंकजा मुंडेला हा विषय माहितीच असणार आहे, कारण पंकजा मुंडेच्या नावावरच त्या जमिनीची रजिस्ट्री झालेली आहे। कारण पंकजा मुंडेनी असं तिथे आम्हाला असं सांगितलं की पंकजा मुंडेनी कब्जा करून ठेवलेला आहे, एक झोपडी घट्ट बांधून ठेवलेलं आहे, जे 2 जोडपे त्याच्यात राहतात, गाई गुरं चरत आहेत, तुमची जागा लिटिगेशनची आहे आणि अशा जागेमध्ये तुम्हाला भाव कमी मिळेल असं म्हणून त्यांनी मला अक्षरशः 3.5 कोटीची जमीन 21 लाखाला माझ्याकडे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केले। ते मी तसेच बँकेत ठेवलेले आहे, कारण मी कॅन्सल ऑफ रजिस्ट्रीची केस टाकलेली आहे। तर ह्या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी माझं निवेदन दिलेलं आहे आणि मला त्यांनी सांगितलं आहे, आश्वासन नाही तर त्यांनी मला अगदी ठामपणे सांगितलं आहे की मी तुम्हाला ह्याच्यामध्ये न्याय मिळवून देतो आणि मी खात्री बाळगा असं ते मला बोलले। वाल्मिक कराडची परळीमध्ये किती दहशत आहे याबद्दलचे अनेक गोष्टी संतोष देशमुख हत्येनंतर अनेक लोक सांगू लागले। मात्र देशमुखांच्या हत्येआधी नोव्हेंबर महिन्यातच सारंगी महाजन यांनी केलेलं एक विधान व्हायरल होतंय। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या 2 बहीण भाऊ आणि त्यांचे जे कोणी चमचे आहेत वाल्मिक अण्णा आणि आणखीन कोण कोण, ह्या लोकांनी जर मला आता काही त्रास दिला आणि माझ्या जीवाला आणि माझ्या मुलांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हेच लोक जबाबदार राहतील, हे मी दाव्याने सांगेन। कारण हे जीवावर यायला सुद्धा कमी करणार नाहीत। जमिनीसाठी हे वाटेल ते करायला दोघं बहीण भाऊ तयार असतात। पूर्णपणे ह्यांचा दहशत आहे। यांच्या घरात रजिस्टर येतं, यांच्या घरामध्ये पोलीस अधिकारी येतात, सगळं यांच्या घरात रजिस्टर कॅन्सल होतात। हे यांच्यापेक्षा गोपीनाथराव केवळ कितीतरी पटांनी चांगले होते। हे दोघं बहीण भाऊ आयते वर आलेले आहेत, आपल्या वडिलांच्या काकांच्या नावावर वर आलेले आहेत। त्याच्यामुळे यांचं राजकारण हे राजकारण नाहीये, दंडेलशाही, दडपशाही, धाकदपटशाही आणि लोकांना त्रास देणं, नातेवाईकांना त्रास देणं हेच कामं हे करतात। परळीमधल्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती किती खराब आहे ते दैनिक पुण्यनगरीच्या एका रिपोर्टनं अधोरेखित केलंय। एकट्या परळी तालुक्यात फक्त गेल्या वर्षभरात तब्बल 109 मृतदेह मिळाले आहेत। परळी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 66 मृतदेह सापडले, त्यापैकी 64 जणांची ओळख पटली तर इतर 2 मृतदेह अद्यापही बेवारस आहेत। परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 17 मृतदेह गेल्या वर्षभरात आढळले। परळी संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 26 मृतदेह सापडले, त्यापैकी 21 मृतदेहांची ओळख पटली तर इतर 5 मृतदेहांची अद्याप ओळखही पटलेली नाही। अनेक खटल्यांचा तपासच न लागणं, साक्षीदार समोर न येणं,
साक्षीदार पुढे आले तर पोलीस पुरावे जमवण्यात अपयशी ठरणं, त्यामुळे परळीमध्ये गुन्हेगारांवर दोषसिद्धीचं प्रमाण देखील कमी आहे. अवैध रेती वाहतूक, राखेची वाहतूक, पवनचक्क्यांचे कंत्राट मिळवण्यासाठी रंगलेली स्पर्धा आणि खंडणी बहादरांचा उपद्रव, त्यामुळे गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाल्याचे आकडे सांगतायत. गेल्या काही काळामध्ये परळीमध्ये खून, बलात्कार, फूस लावून पळवून नेणं, रस्त्यामध्ये लुटमार, मालवाहू गाड्यांना अडवून दमदाटी करणं, वाहन चोऱ्या, घरफोडी, जमिनी हडपणं, एजन्सी बळकावणं, खंडणीसाठी अपहरण आणि दरोड्यासारखे गुन्हे वारंवार समोर येत आहेत. आणि बहुसंख्य गुन्ह्यांमध्ये भीतीपोटी तक्रारदार पुढे येत नाहीत असंही चित्र आहे. मीडिया रिपोर्टनुसार फक्त संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर 2024 दरम्यान 36 खुनांची नोंद झाली आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या 168 घटना घडल्यात. मारहाण आणि दंगलीचे 498, अत्याचाराचे 156, विनयभंगाचे 386 घटना समोर आल्यात. एकट्या बीड जिल्ह्यामध्ये बंदुकीचे 1281 परवाने देण्यात आले आहेत. मात्र खरोखरच गरजवंताला ते दिले गेले का, यावर आरोप सुरू झाल्यानंतर अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या बंदूकशाहीचे अनेक व्हिडिओ विविध लोकांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट केले. यानंतर बीडचे नवीन एसपी नवनीत कावत यांनी गुन्हे दाखल असलेल्या 100 जणांचे बंदूक परवाने रद्द केले आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.